गुड आफ्टरनून स्टुडंट्स. मराठी सुलभ भारती इयत्ता 4थी पाठ 15वा झाड आपला मित्र. मुलांनो, आपण मित्र कुणाला मानतो? तर जो आपल्याला मदत करतो, आपल्या आनंदात आणि दुःखात नेहमी सोबत असतो, आपल्याबरोबर सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी शेअर करतो आणि नेहमी आपल्याला मदत करून उपयोगी पडतो. तर मुलांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेलच, तर झाड आपला मित्र कसा व का? तर बघा, मी तुम्हाला आज सांगणार आहे की आपल्या परिसरात अनेक झाडे, झुडपे, वेली असतात. ही सर्वच झाडे आपल्याला मदत करतात. त्यांचे आपल्याला खूप उपयोग होतात. म्हणूनच झाडांना आपण मित्र मानतो. मुलांनो, माणसाला जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन वायूची गरज असते. तो ऑक्सिजन झाडांमुळेच आपल्याला मिळतो. तर मुलांनो, झाडे आपल्याला काय काय व कशी मदत करतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, पावसामुळेच झाडांमुळेच पाऊस पडतो आणि शेतात पिके येतात. झाडांमुळेच निसर्ग हिरवागार राहतो आणि सुंदर दिसतो. सर्वांनी पाहिलं असेलच, निसर्गप्रेमींना हे माहीतच असेल, पावसाळ्यात सगळे फिरायला जातात, बरोबर की नाही? निसर्गप्रेमींना हे माहीत आहेच. पावसात कागदाच्या होड्या तुम्ही पावसात पाण्यात सोडत असतात. पावसामुळे हवेत गारवा पसरतो. पावसामुळे सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते. सर्वांनी इंद्रधनुष्य पाहिलं असेलच. त्याच्यामध्ये कलर्स असतात, खूप सुंदर दिसतं. त्यानंतर बघा, भाज्या. मुलांनो, आपण आहारात ज्या फळभाज्या खातो त्या आपल्याला झाडांमुळेच मिळतात. अनेक पौष्टिक घटक या भाज्यांमध्ये असतात. सर्व प्रकारच्या भाज्या खाल्ल्यामुळे आपल्याला ताकद आणि ऊर्जा मिळते. त्यामुळे सर्व भाज्या खाल्ल्याच पाहिजेत. नाटकं करायची नसतात की ही भाजी नको, ती भाजी नको, बरोबर की नाही? सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला ताकद आणि ऊर्जा मिळते. त्यानंतर बघा, फळे. मुलांनो, आपल्याला अनेक प्रकारची फळे, आंबट, गोड, छान छान खायला मिळतात. खातात की नाही तुम्ही? हां, सर्व फळे पण खाल्ली पाहिजेत. फळांमध्ये खूप व्हिटॅमिन्स असतात. फळे खाल्ल्यामुळे आपले शरीर सुदृढ आणि निरोगी बनते. हे सर्व कशामुळे मिळते? झाडांमुळे. झाडांमुळेच आपल्याला हे सर्व खायला मिळतं. त्यानंतर बघा, फुले. सगळ्यांना आवडतं, असं कोणीच नाही की ज्यांना फुले आवडत नाहीत. सगळे वेगवेगळे रंगीबिरंगी फुलं असतात, बरोबर की नाही? झाडांमुळेच आपल्याला ही सुंदर सुंदर आणि रंगीबिरंगी फुले आपल्याला बघायला मिळतात. फुलांचा वास व रंग किती सुंदर असतो. फुलांचा उपयोग आपण पूजेसाठी करतो. हार किंवा गजरा, वेणी बनवण्यासाठी होतो. झाडांच्या पानांपासून तोरणही तयार करू शकतो. त्यानंतर बघा मुलांना, वनस्पती म्हणजेच औषधी वनस्पती. आपण आता औषधी वनस्पती बघणार आहोत. मुलांना, आपल्याला झाडांमुळेच सावली मिळते, हवा शुद्ध राहते, गारवा मिळतो. निसर्गात अशी खूप झाडे आहेत ज्याचा उपयोग आपण औषधी वनस्पती म्हणून करतो, औषधासाठी वापरतो. तुळस, कडुनिंब, अडुळसा, कोरफड ही झाडे तुम्हाला माहिती असतीलच, बरोबर की नाही? या झाडांपासून तयार केली जातात औषधे. आणि मग म्हणूनच या झाडांना काय म्हणतात? औषधी वनस्पती. झाडांमुळे हवा शुद्ध राहते. अनेक पक्षी घरटे बनवून त्या घरट्यात म्हणजे झाडांवर राहतात. प्राणी राहतात. म्हणजेच हे झाड पक्ष्यांचा निवारा आहे. निवारा म्हणजे काय? घर. माहिती आहे ना, तुम्ही कशी घरात राहतात तसं अनेक पक्षी, प्राणी झाडांवर राहतात. म्हणूनच मुलांना, झाडे तोडू नाहीत. झाडे तोडली तर प्राणी पक्षी कुठे राहतील? जंगली प्राण्यांचे निवारा स्थान जे आहे ते जंगल. हे जंगल नष्ट झाली तर जंगली प्राणी कुठे येतील? आपल्या परिसरात येतील आणि मग आपल्या माणसांना जीवाला धोका निर्माण होईल. म्हणूनच झाडे तोडू नाहीत. मुलांना, आपण इंधनासाठी लाकूड वापरतो, तेही लक्षात ठेवा. फक्त वाळलेल्या फांद्याच इंधनासाठी वापरायच्या आहेत. एखादे झाड वादळामुळे पडलं, आता पावसामध्ये बरेच हवा येते जोराची, बरोबर की नाही? वादळ येतं. जर त्या वादळामुळे, पावसामुळे जर झाड एखादं पडलं तर आपण काय करायचं आहे की लगेच दुसरं झाड लावायचं आहे. फक्त झाडच लावायचं नाही, तर त्यांना वेळेवर पाणी, खत टाकलं पाहिजे. त्यांचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, जेणेकरून आपल्या निसर्गाची शोभा वाढेल. वनस्पती ही आपली देशाची संपत्ती आहे. त्यासाठी त्याची आपण काळजी घेतलीच पाहिजे. ती जबाबदारी
आहे, कर्तव्य आहे. म्हणून सर्वांनी झाडे लावली पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच झाड आपला जिवलग मित्र आहे. झाडांमुळे आपल्याला काय काय मिळतं हे आपण शिकलेलोच आहोत. झाडांचा आपल्याला काय फायदा आहे, काय उपयोग होतो आपल्याला, तो आपल्या कसा कामास पडतो हे तुम्ही पाहिलेलंच आहे. म्हणूनच मुलांनो, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे वाचवा. हा संदेश या पाठातून तुम्हाला दिलेला आहे, मेसेज दिलेला आहे. तुम्हाला हा पाठ समजला असेलच. झाड आपला मित्र का व कसा. तर सर्वांनी या पाठाचा अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.